नाशिकमध्ये जेव्हा आलो राहिला तेव्हा माझी परिस्थिती होती मित्रांनो। जेव्हा मी निमगावून मालेगावला आलो, जेव्हा नाशिकला आलो तेव्हा माझ्याकडे परिस्थिती नव्हती, कारण मला वडील नव्हते, मला 5 बहिणी, आई नव्हती, शेती होती, पण नाशिकमध्ये करायचं काय। तर 1993मध्ये मी नाशिकला आलो मित्रांनो। 100 रुपये व्याजाने घेऊन आलो नाशिकमध्ये। जेव्हा व्याजाने घेऊन आलो नाशिकला करायचं काय, माझा भाऊ इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर होता, त्याच्याकडे मी कामाला लागलो मित्रांनो। आज 1993ची गोष्ट आहे। मी कामाला लागलो, 12 वर्ष मी इलेक्ट्रिकचा धंदा केला। त्याच्यानंतर मी स्वतःचं एक घर घेतलं। पण जेव्हा मला 2008मध्ये मला हा बिझनेस दिला, बिझनेस देणारे माझे ग्रेट अपलाईन, ग्रेट सिनियर जे आपले सरांचे गुरु आहे मित्रांनो, मिस्टर ललित डोंगरे सर यांनी आम्हाला बिझनेस दिला 2008मध्ये। आज बिझनेस दिल्यानंतर ITC प्लॅटिनम एक्झिक्युटिव्ह त्यांच्याबरोबर माझ्या स्वतः नाशिकमध्ये 4 घरं आहे मित्रांनो। आज 3री कार वापरतो, 50 लाखाचा एक प्लॉट आहे मित्रांनो। हे सर्व काही झालं, पण मला माझ्या आयुष्यामध्ये 2 घटना अशा घडल्यात की मला 13 ऑगस्ट 2014ला मला स्वतःला पॅरालिसिसचा अटॅक आला होता। सरांनी सांगितलं, जे ग्रेट माझे लीडर आहेत मित्रांनो, तुषार लोहाडे सर यांनी प्लॅन दिला। त्यांनी सांगितलं की सरांचा पॅरालिसिसचा अटॅक आला 13 ऑगस्ट 2014ला। तेव्हा मला अटॅक आला, तेव्हा मित्रांनो मला आईवडील ते नव्हते। पण जेव्हा मी संजय वराडे सोपन हॉस्पिटल नाशिकमध्ये मी ॲडमिट होतो, ॲडमिट केलं जेव्हा मला मिसेसनी ATM पिन कोड सर्व माझ्याकडे, कारण मी कोमात होतो। वार शनिवार होता, नाशिकचा सेमिनार मी चालवतो मित्रांनो। सेमिनारमध्ये 500 लोक माझी वाट बघत होते, मी कोमात होतो। रविवारी जेव्हा दवाखान्यामध्ये माझे सिनियर, आता आईवडील नसताना माझे आईवडील ललित डोंगरे सर आणि आयरे सर हे आलेत दवाखान्यामध्ये संजय वराडेकडे आणि सांगितलं माझ्या माणसाला जाऊ द्यायचं नाही, कारण मला अटॅक आलेला होता, मी कोमात होतो, कारण माझा पैसा माझा ATMमध्ये होता, पिनकोड माझ्याकडे होतं, माझ्या मिसेसकडे काही नव्हतं। पण जेव्हा ग्रेट गुरु आपले महाराष्ट्राचे आणबान शान किशोर हरी सर आणि ITC प्लॅटिनम एक्झिक्युटिव्ह डोंगरे सर यांनी काउंटरवरून सांगितलं की हे ATM घ्या, कारण त्या दिवशी 13 ऑगस्ट 2014ला पुण्यामध्ये एलिमेंटची ट्रेनिंग होती आणि सरांना, आयरे सरांना, डोंगरे सरांना पुण्याला निघायचं होतं। तर काउंटर जाऊन ATM दिलं, सांगितलं हे स्वॅप करा, म्हणे 50,000 डिपॉझिट द्यावं लागेल। आयरे सर 50,000 नाही 5 लाख गेले तर चालतील, पण माझा माणूस जायला नको। आणि माईकवरती सांगतात बघा, जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ना तर माईकवरती सांगतात तर पेशंटने डिपॉझिट ठेवा, डिपॉझिट ठेवा। ते समाधान खैरा म्हणून नावसुद्धा गेलं नाही पाहिजे, कारण त्या माझ्या सरांनी ऐकलं नाही, भाऊसाहेब खैरांनी ऐकलं नाही पाहिजे किंवा माझी डिपॉझिट जमा नाही। सरांनी एवढं सांगितलं किशोर सर घरी जायचं आणि पैसे घेऊन जायचे किंवा मला फोन करायचा। असं सांगताना मला आईवडील नसताना हेच माझे आईवडील, कारण आज जिवंत आहेत, मी त्यांच्यामुळे आहे मित्रांनो। दुसरा हातचा माझा मुलगा, मला 2 मुलं आहेत मित्रांनो, एक 20 वर्षाचा आहे, एक 14 वर्षाचा आहे। तो 14 वर्षाचा मुलगा आहे, त्याला डॉक्टर सांगितलं आहे, भाऊसर डॉक्टर SK भाऊसर अशोक स्तंभावरती, हा माझा मुलगा वाचणारा नाही म्हणे, तो मानसिक अपंग होता, वाचणारा नाही। पण आपली जे मला 95 जे प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे तुमच्यासमोर जिवंत आहे। माझ्या मुलाला न्यूट्रीलाईफ दिलं मित्रांनो, मानसिक अपंग असताना डॉक्टर बोलले ते वाचणारा नाही, पण आज तो माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, माझ्यापेक्षा 1 फूट उंच आहे आणि वाटत नाही मानसिक अपंग आहे। तो हाय वैभव समाधान खैरनार मित्रांनो। हकीकत अशी आहे, पैसा तर खूप येतो, नाशिकमध्ये 4 घरं, गाड्या, सर्व झालं, पण मी जिवंत आहे। 95 आणि न्यूट्रीलाईफ हे जे प्रोडक्ट आहे 100%। आता ह्या मिनिटात आपण फील्डवरती आहे मित्रांनो, कारण कोरोना चालू आहे। कोरोनामध्ये मी स्वतः डॉक्टरांच्या माध्यमातून आणि मी स्वतः पण जाऊन 12 किट असे दिलेत, मनमाड, नाशिक, लासलगाव, मालेगाव, कंटिन्यू मी 12 किट स्वतः जाऊन दिलेत आणि रिझल्ट आहेत। आयुष्वास मी आत्तापर्यंत एवढ्या 20 दिवसात मी 50 आयुष्वास, 50 कवच मी लोकांना दिले मित्रांनो, कारण हा बिझनेस आहे, पण आपल्याला स्वास्थ्य पण आहे आणि पैसा पण भेटतो। पैसा तर खूप कमवला सर मी। आज बास माझ्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे 1 करोड रुपये जास्त प्रॉपर्टी आहे। शेती तर आहे ना, मालेगावमध्ये शेती आहे 18 एकर। मी एकच सांगतो, बिझनेसमध्ये या। आज जर माझे गुरु नसते ललित डोंगरे सर आणि किशोर सर तर मी तुम्हाला या दिसत नाही। पैसा तर खूप येतो, कारण मी 13 वर्षापासून सरांबरोबर आहे, माइलस्टीलमध्ये मी पहिल्या दिवसापासून आहे। एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो। विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र।